राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी मी पुन्हा सर्वांना एक विनंती करतो की माझं हे महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब आपण करावं. खरं म्हणजे हा व्हिडिओ मला कालच करायचा होता, पण काल पुण्यश्लोक अहिल्यादेवीची जयंती असल्यामुळं मी त्यांच्यावर मला जे काही त्यांच्याविषयी माहिती आहे असा एक छोटासा व्हिडिओ केला. त्या कॉमेंटमध्ये मला एकाने असं विचारलं की आणखी काही सुभेदार मल्हाररावांच्या काही आठवणी असतील पहिल्या बाजीराव संबंधी सांगाव्या. ती एक आठवण मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. 30 तारखेला मराठा समाजाचे सेनापती म्हटलं तर हरकत नाही, श्री मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलं. खरं म्हणजे ही पाळी त्यांच्यावर का यावी, नेहमी त्यांना आपला जीव पणाला का लावावा लागतो याचा विचार सरकारने करायला पाहिजे होता. पण प्रत्येक वेळा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसतात, त्यांची प्रकृती खराब होते, त्यांना बरेच दिवस इस्पितळात राहावं लागतं आणि पुन्हा बाहेर आल्यावर ते जोमाने मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मांडत असतात. खरं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी 30 तारखेचं उपोषण यापूर्वीच जाहीर केलं होतं. जर उपोषण यापूर्वीच जाहीर केलं होतं तर मला हा प्रश्न पडतो की मनोज जरांगे पाटील 30 तारखेला सकाळी 10 वाजता भर उन्हाचं बाज टाकून उपोषणाला बसल्यानंतर काही वेळातच या राज्याचे एक मंत्री आणि मराठा आरक्षणाविषयीचे जे प्रमुख हे आहेत असे श्री राधाकिशन विखे पाटील एक मसुदा घेऊन येतात. मग मला हा राधाकिशन विखे पाटलाला प्रश्न विचारायचा आहे की हा मसुदा आपण मग 30 तारखेलाच का आणला, याच्या अगोदर का आणला नाही? जर उद्या भर उन्हाचं मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आणि त्यांना काही उन्हाचा त्रास झाला असता, डिहायड्रेशन झालं असतं, काही त्यांच्या प्रकृतीत समस्या निर्माण झाल्या असत्या, त्याची जबाबदारी कोणावर होती? जर तुम्हाला माहीत होतं की जरांगे पाटील 30 तारखेला उपोषणाला बसायचे तर हा 29 तारखेलाच का मसुदा आणला नाही? बरं, सकाळी तुम्ही मसुदा दाखवतात आणि तोच मसुदा पुन्हा संध्याकाळी 4-5 वाजता घेऊन येता आणि त्याच्यावर पुन्हा त्याच्यातल्या एक्सपर्ट्सची ओपिनियन घेऊन मग मध्यरात्री 1:30 वाजता उपोषण सोडलं जातं. सरकारला काय मनोज जरांगे पाटलाचं हसं करायचं का, हा माझ्या मनात प्रश्न आलाय. मनोज जरांगे पाटील आपला जीव पणाला लावतात, आमरण उपोषणाला बसतात आणि सरकार अशा पद्धतीने थट्टा करते त्यांची. मग सरकारने हा मसुदा 2 दिवस अगोदर का त्यांच्याकडे पाठवला नाही? म्हणजे त्यांना पुरेसा वेळ मिळाला असता. मी TV वर ऐकलंय की मनोज जरांगे पाटलाने आव्हान केलं म्हणजे या विषयाचे तज्ज्ञ लोकांना की तुम्ही 5 वाजेपर्यंत अंतलवीर सराटीत या. हे आव्हान त्यांनी काहीतरी दुपारी केलं. ते किती शक्य झालं, किती लोक आले मला माहीत नाही. मग सरकार असं का वागतं? मला असं वाटतं की सरकारने आणि मराठा आरक्षणावर जे काही तज्ज्ञ लोक आहेत यांचं एक ओपन टू ऑल एक असं डिबेट व्हावं, आम्हालाही कळू द्या ना. कारण ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसतात त्यावेळेस त्यांचा जीव पणाला लागत नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचा जीव टांगणीला लागतो. रस्ते आंदोलन होतात. हा धोंड्याचा महिना आहे, या महिन्यात लोक पाहुण्या रावळ्याकडे जातात. अशा प्रसंगात रस्ते बंद करणं, पेट्रोल न मिळणं, डिझेल न मिळणं, हुल्लडबाजी होणं, ह्याच्यातून अख्ख्या महाराष्ट्राची जनता त्रस्त होते. मग सरकार जवळ एवढं सगळं असताना 2 दिवस अगोदर तुम्ही मनोज जरांगे पाटलाचा मसुदा दिला असता तर त्यांनी त्याच्यावरचे एक्सपर्ट बोलून त्याच्यावर त्यांनी एक मत तयार केलं असतं. पण नाही, सकाळी 10 वाजेपर्यंत ते उपोषणाला बसतायत त्याची वाट बघतं का काय सरकार? सरकारच्या मनात काय आहे? आणि बिचारे भर उन्हाचं उपोषणाला बसले आणि व्हायचा तो परिणाम झाला. मध्यरात्री उपोषण सोडल्यावर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं. प्रत्येक वेळा हेच होतं.
आणि नेमकं जर तुम्हाला मराठा समाजाला घटनात्मक चौकटीत राहून काही द्यायचं असेल ते स्पष्ट एकदा जनतेला कळू द्या ना काय चाललंय ते. पण अशी म्हणजे त्या आमरण उपोषणाची थट्टा व्हायली हो. सरकार ठीक आहे, सरकार तर गेंड्याच्या कातडीचं असतं, मग कुणाचं तरी नेतृत्व मारायचं, कुणाचं तरी नेतृत्व वर आणायचं म्हणून ते सगळं नाटक चालू नाही. आणि या नाटकामध्ये मनोज जरांगे पाटलांचा बळी जातो, ते उपोषणाला बसतात, त्यांची प्रकृती खालावते. मला वाटतं याच्या गांभीर्याने सरकारने सुद्धा विचार केला पाहिजे. आणि या आंदोलनाच्या वेळेस काही प्रश्न आता उपस्थित राहिले. काही लोकांनी असं सांगितलं की 900 कोटीचं कोयनाचं कॉन्ट्रॅक्ट, काय भानगड आहे? विखे पाटील तुमच्याकडे खात आहे. मी काही दिवस इरिगेशनचा ठेकेदार होतो, मला माहिती आहे इरिगेशन मध्ये काय होऊ शकतं आणि काय होत नाही. इथं पुरुषाची सुद्धा स्त्री केली जाते, स्त्रीचा सुद्धा पुरुष होतं, हे इरिगेशन आहे. मग 900च्या कॉन्ट्रॅक्टची काय भानगड आहे? या उपोषणाच्या निमित्तानं उभा राहिलेला हा प्रश्न आहे. विखे पाटील याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. प्रसाद लाड याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. तुम्ही आले होते इथं. जनतेच्या मनात काय धारणा होईल की सगळं लाभासाठी चाललेलं आहे. दुर्दैवाने हे म्हणावं लागतं की मनोज जरांगे पाटील अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या समाजासाठी प्रत्येक वेळा आपला जीव धोक्यात घालतात, पण त्यांच्या आजूबाजूची मंडळी लाभार्थी आहेत, तेवढ्यासाठीच तिथं जमलेली आहेत. या कॉन्ट्रॅक्टरची काय भानगड आहे? सरकारने याचा खुलासा केला पाहिजे. एक जनता म्हणून हा मला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. मग मला सांगा की तुमचं सगळं ठरलेलं असतं तर त्याचं तुम्ही 2 दिवस 4 दिवस अगोदर चर्चा करा. मनोज जरांगे पाटलाचा जीव इतका स्वस्त नाहीये, प्रत्येक वेळा त्यांना उपोषण करायला लावू नका. भर उन्हात उपोषण हा माणूस करतो म्हणजे हा माणूस आपल्या तत्वाविषयी किती प्रामाणिक आहे, आपल्या जीवाची पर्वा करत नाही. आणि सरकार किती गेंड्याच्या कातडीचं आहे त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. म्हणून मनोज जरांगे पाटील आपण खूप मोठे आहात. मी आपल्याला प्रत्यक्ष भेटू शकलो नाही, मला भेटण्याची खूप इच्छा आहे, पण माहीत नाही मी भेटल्यावर काय होईल म्हणून मी आपल्याला भेटत नाही. पण एक वडिलकीचा सल्ला देतो, सेनापतीनं कधीही आपला जीव पणाला लावायचा नसतो, कारण कुठलाही लढा हा दीर्घकाळ चालत असतो. आणि अशा वेळेस सेनापतीचं उपस्थित असणं, सेनापतीचं हयात असणं हे फार गरजेचं आहे. आपण सेनापती आहात, प्रत्येक वेळा आपला जीव असा तुम्ही पणाला लावू नका, एवढेच कळकळीचं आव्हान आहे. जाता जाता एक मला म्हणायचं आहे, काय ते काय सगळ्या सोयऱ्याचं आरक्षण वगैरे असा काही विषय आहे. मी तर मराठ्यांचा सोयरा आहे आणि ओबीसींचा सोयरा आहे, मला काही आरक्षणात मिळू शकतं का काय, माझी एक छोटीशी मागणी आहे. जाता जाता मला काल पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा व्हिडिओ करता एकाने मला प्रश्न विचारला की मला अजून मल्हारराव आणि बाजीरावांचे काय संबंध होते हे सांगा. तर मी तुम्हाला सांगतो की 28 एप्रिल 1740ला ज्यावेळेस रावेरखेडीला पहिल्या बाजीरावचं दुःखद निधन झालं, त्यावेळेस बाजीरावचा आवडता घोडा आणि हत्ती यांनीही आपले प्राण सोडले. त्यावेळेस जे प्रमुख सरदार उपस्थित होते त्याच्यात राणोजी शिंदे आणि सुभेदार मल्हारराव होळकर हे दोघेही उपस्थित होते. राणोजी शिंदेने पहिल्या बाजीरावच्या धर्मपत्नी काशीबाईंना अशी विनंती केली की ज्या बाजीरावमुळं मी आज सरदार झालो त्या बाजीरावांचे जोडे मला देण्यात यावे. आणि त्याप्रमाणे राणोजी शिंदे यांना पहिल्या बाजीरावचे जोडे देण्यात आले. बहुतेक आत्तासुद्धा शिंदे घराण्याच्या देवघरात ते असावेत असा माझा एक कयास आहे. राहता राहिली मल्हाररावची गोष्ट. बाजीरावच्या चितेपुढे उभा राहून मल्हाररावनी एक शपथ घेतली की मी आत्तापासून दारूच्या थेंबालाही हात लावणार नाही. आणि सुभेदार मल्हारराव होळकरनं मरेपर्यंत हे पाळले. हे बाजीरावचे आणि मल्हाररावचे अतूट नाते होते. धन्यवाद.